आम्हाला अक्कल येत नाही, आम्हाला समजत नाही, आमच्याकडच्या पुढाऱ्यांना कळत नाही. जे बेल्ट आहे ते ओरबाडा घशात घाला, खिशात घाला, पुढच्या आपल्या पिढ्यांसाठी फक्त वापरा. पण याच्यामध्ये महाराष्ट्राची एक एक जमीन बर्बाद होतीये ह्याचा आमच्याकडे विचार नाहीये, कोणत्याही प्रकारचा पुढचा विचार नाहीये. आणि त्याच्यात त्यांचं शेवटचं वाक्य असं आहे की उद्या वाळवंट झाल्यानंतर, त्या प्रदेशाचा वाळवंट झाल्यानंतर जर ती जमीन पूर्ववत करायची ठरवली, पहिल्यासारखी करायची ठरवली आणि जर कसोशीने प्रयत्न केले तर साधारणपणे 400 ते 500 वर्ष लागतील. आज आम्ही आमच्यामध्येच भांडतो आहोत, आज आम्ही आमच्यामध्येच जाती भेदामध्ये भांडतो आहोत. कोणी मराठा, कोणी कुणबी, कोणी माळी, कोणी साळी, कोणी आगरी, कोणी ब्राह्मण, कोणी मराठा. काय चालू आहे? हे चालू नाहीये, हे चालवलं जातंय. हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये, हा एकत्र राहू नये, यातला मराठी माणूस एकत्र राहू नये, याच्यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत, ते आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत. हा राज ठाकरे गेली अनेक वर्ष बोंबलून 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 हेच सांगतोय महाराष्ट्राला. जे जे महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते ते बाहेर काढा, बाहेर निघत नसेल उद्ध्वस्त करा. मी एक मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं, आता मला आठवत नाही तुम्ही ते ऐकलं की नाही. मी कुठच्या तरी 2-3 सभांमधनं सांगितलं होतं की ज्यावेळेला तुम्हाला विचारतात, प्रश्न विचारतात ज्यावेळेला की तुम्ही कोण कोण आहात तुम्ही, मग तुम्ही सांगता आम्ही भारताचे नागरिक आहोत. कुठले भारताचे नागरिक? आम्ही महाराष्ट्रातले नागरिक आहोत. अच्छा, महाराष्ट्रातले नागरिक. कुठले महाराष्ट्रातले नागरिक? आम्ही नेरळला राहतो. अच्छा, नेरळला राहता. कुठे नेरळला राहता? घर आहे का? तो घराचा जमिनीचा तुकडा आहे ना, ते म्हणजे तुमचं अस्तित्व. नाहीतर नेरळला राहतोयला काय लॉजिक आहे? महाराष्ट्राचा आहे म्हणजे काय यार? आजपर्यंत जगामध्ये जेवढी युद्ध झाली ती सगळी युद्ध काढून बघा. त्या सर्व युद्धांना आपण इतिहास म्हणतो आहोत. आणि जगामधला कोणताही इतिहास हा भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही. भूगोल म्हणजे जमीन. तुम्ही मोगलांचा इतिहास काढून बघा, चंगीज खानचा इतिहास काढून बघा, पहिलं महायुद्ध काढून बघा, दुसरं महायुद्ध काढून बघा. कुठलंही युद्ध काढून जर समजा बघितलं तर काय युद्ध म्हणजे काय? जमीन अक्वायर करणं. ही जमीन अक्वायर करणं याला आपण इतिहास म्हणत आलो. ती लढून जमीन आपण अक्वायर करतोय. आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे. पूर्वी लढाया तरी व्हायच्या, आम्हाला कळायचं तरी की हे जमीन आमची घ्यायला आले आहेत. आता राजकीय दृष्ट्या इतक्या हळू पद्धतीने तुमच्या जमिनी आता हातामध्ये घेतल्या जात आहेत, उद्या तुमच्याकडे काही तुमचं अस्तित्व राहणार नाहीये. आज मी इथे रायगड जिल्ह्यामध्ये उभा आहे. आज हा समजा हा तुमचा झालेला ब्रिज आहे, कुठला आता नावाशेवा, शिवडी नावाशेवा झालाय ना. या शिवडी नावाशेवा आज तो ब्रिज झालेला आहे. ज्या ज्या वेळेला असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत ना, त्या त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातातनं फक्त जमिनी गेलेल्या आहेत. कारण बेसावध होत आम्ही, आम्हाला कळतच नाही. तात्पुरत्या पैशावरती आम्ही जमिनी देऊन टाकतो. उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हातात राहणार नाही. इथे विमानतळ येतोय, इथे मुंबईला लिंक होणारा रस्ता येतोय, आणि हा रस्ता आल्यावरती, हे विमानतळ झाल्यावरती सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या जागा ज्या आहेत ते बाहेरच्या राज्यातले लोक येऊन परचेस करणार तुमच्या नाकावर टिचून.